नमस्कार, मी विशाल आडागळे. आज आपण पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी आहोत आणि येण्याचं रिझन आहे की माझ्यासोबत असलेले ग्रस्त हे शरदराम पवार आहे. यांनी RTच्या माध्यमातून त्यांच्या पाल्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि हे सदर ॲप्लिकेशन हे पुणे जिल्ह्यातील ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं होतं. आणि हे ऑनलाईन पद्धतीचं ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या ज्या पद्धतीचं ॲप्लिकेशन डिटेल्स आहे ती ॲप्लिकेशन डिटेल्स अशा पद्धतीची सबमिशन झाली होती आणि या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांच्या पाल्याला जो काही शैक्षणिक लाभ मिळणार होता तो मिळण्यासंदर्भात हे ॲप्लिकेशन आहे. परंतु दुर्दैवाने शिक्षण विभागातील अधिकारी आणि पडताळणी अधिकारी तसेच ऑथोराईज अधिकारी जे काय आहेत त्यांनी चक्क हे ॲडमिशन डुप्लिकेट असल्याचं सिद्ध केलं आणि त्याचा हा रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डच्या माध्यमातून त्यांनी देवांश शरद पवार यांचं ॲप्लिकेशन हे डुप्लिकेट असल्याचं सिद्ध केलेलं आहे या डॉक्युमेंटच्या माध्यमातून. आपण त्यांच्या वडिलांकडून जाणून घेऊया. देवांश पवार, की काय झालं होतं, नेमकं काय प्रकरण आहे आणि काय झालं होतं, काय ॲप्लिकेशन होतं? आम्हाला ज्यावेळेस RTमध्ये नंबर लागला होता त्यावेळेस सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल ही मांगडेवाडीची लागली होती. त्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही थोरवे शाळामध्ये जाऊन तिथं चौकशी करा. आम्ही थोरवे शाळेत गेलो, त्यांच्या मुख्याध्यापकाला भेटलो शरद मोमाने सरांना. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं ॲडमिशन हे धाराशिवला झालेलं आहे, इथं पुण्यामध्ये झालेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस धाराशिवला ॲडमिशन झाल्यानंतर आम्ही ते बोलले की जिल्हा परिषदला जाऊन जिल्हा परिषद साहेबाला भेटा. जिल्हा परिषदला आम्ही साहेबाला भेटलो. त्यानंतर जिल्हा परिषदेने सांगितलं तुमचं ॲडमिशन डुप्लिकेट आहे आणि मला जवळजवळ 15 दिवस त्यांनी फिरविलं. त्यानंतर आज मला काल कळलं की माझं ॲप्लिकेशन डुप्लिकेट आहे. म्हणून मी डायरेक्ट रिसर अधिकारी यांच्याकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की तुमचं ॲडमिशन डुप्लिकेट नसून ते दुसरा विद्यार्थी जे झालेलं आहे ॲडमिशन धाराशिवला, मी त्याची प्रिंट धाराशिवून मागून घेऊन त्यांची पण प्रिंट त्याला जोडली. त्यानंतर त्यांना कळलं की ही चुकी पालकांची नसून तर ही सदर चुकी आमच्या अधिकाऱ्यांची आहे. म्हणून ते आता विशाल आडागळे सर आल्यामुळं माझं हे काम एकदम सक्सेस झालं आणि हे त्याने आज मला लेखी स्वरूपात सांगितलं की तुमचं ॲडमिशन हे 100% कन्फर्म आहे. डुप्लिकेट तिकडं पण ॲडमिशन ते ओरिजिनल आहे आणि तुमचं पण ॲडमिशन ओरिजिनलच आहे, डुप्लिकेट काही नाही. अगदी मुद्दा हाच होता की पुण्यामधून एक पाल्य आणि याचे पालक देवांश शरद पवार हे पाल्य पुणे या ठिकाणी ॲप्लिकेशन करतात, ज्यांचा ॲप्लिकेशन नंबर आहे 26UPU 023-196 आणि सदर धाराशिवमधील सदर त्याच नावाचा विद्यार्थी देवांश शरद पवार त्यांचा ॲप्लिकेशन नंबर आहे 26OS 001960. अशा पद्धतीचा त्यांचा ॲप्लिकेशन नंबर हा डिफरन्स आहे आणि शरदराम पवार यांचा देखील ॲप्लिकेशन नंबर हा वेगळा आहे. तर या वेगळ्या ॲप्लिकेशन असूनसुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पुण्यातील देवांश शरद पवार याचं ॲप्लिकेशन आणि जो काही अलॉकेट झालेला जो RTचा फॉर्म होता तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तात्पर्य हेच आहे की अधिकारी डोळे झाकून काम करत आहेत का? जिल्हा वेगळा, तालुका वेगळा, ॲप्लिकेशन नंबर वेगळा, शाळा अलॉकेट झालेला सुद्धा नंबर वेगळा, पाल्याच्या आईचे नावसुद्धा वेगळे, पाल्याचा आधार कार्ड नंबरसुद्धा वेगळा, इतक्या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा अशा पद्धतीचं पुण्यातील देवांश शरद पवार याचं ॲप्लिकेशन हे डुप्लिकेट असल्या कारणाने रद्द करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर उच्च अपिलीसाठी आपण वरिष्ठांकडे ॲप्लिकेशन करू शकता असं त्यांना एक पत्र देण्यात आलेलं आहे. आणि याच पत्रावरती दिलेला शाळेचा जो काही प्रवेश जो काही क्रमांक असतो, जो शाळा क्रमांक आहे तो हा धाराशिवचा नमूद केलेला आहे पुण्याच्या ॲप्लिकेशनच्या समोर. म्हणजे हे साधारण एखाद्या अशिक्षित वयोवृद्ध किंवा कायद्याचं नॉलेज नसलेल्या नागरिकांना अतिशय छळणारा हा एक उदाहरण आहे. आणि हे उदाहरण आज काही कायद्याचं ज्ञान असल्याकारणाने आम्हाला हे निष्पन्न झालं. सदर बाबा मी ही जिल्हा परिषद येथील शिक्षण अधिकारी तसेच त्यांचे स्वीकृत सहाय्यक यांच्याशी कोकणे साहेब यांच्याशी देखील आम्ही त्यांची निदर्शनास आणून दिलेली आहे आणि सदर चूक हे त्यांनी मान्य करून आज पुणे येथील देवांश शरदराम पवार यांचे चिरंजीव यांचं ॲप्लिकेशन आणि RTचे जे अलोकेट झालेला नंबर आहे हा मान्य करून
आम्ही तात्काळ त्यांचं ॲडमिशन कन्फर्म करतो अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद. अशा या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून चालत असलेला हलगर्जीपणा याची योग्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन आपण अशा समस्यांचे निराकरण तात्काळ बेसिस